आता आपण इथे जे काही बघतोय ना त्याच्यामध्ये तिथे अगदी वरचा जो दगड दिसतोय आपल्याला त्याच्यात एखाद्या नेच्याची पानं असावीत असं ते दिसतं. त्याच्या खालचा जो दगड आहे त्याच्यावर ज्याला आपण शाळीग्राम असं म्हणतो, ज्याला अमोनाईट असं आम्ही म्हणतो, त्या प्रकारचा तो जीवाश्म आहे. या विषयाकडे मी वळलोच कसा. पर्यावरण क्षेत्रात मोलाचं काम करणाऱ्या जीविता या संस्थेचा वर्धापन दिन होता. यानिमित्त प्रसिद्ध व्याख्याते, संशोधक, अभ्यासक, प्राचार्य प्र के घाणेकर साहेब यांनी जीवाश्म म्हणजे काय याबद्दल सर्वांना अतिशय छान माहिती सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार. आजचा आपला हिरवाई महोत्सवाचा 3रा दिवस आहे. बाहेर छान पाऊस पडत असताना सुद्धा तुम्ही सगळेजण आलात. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी आजचे जे वक्ते आहेत घाणेकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर मी राजीवला विनंती करते की त्यांनी आपल्या जीवितातर्फे सप्रेम भेट देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यांची एक थोडक्यात ओळख करून देण्यासाठी प्रेरणाला विनंती करते की तिने तिच्या घाणेकर सरांची थोडक्यात ओळख करून द्यावी. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे आपले आदरणीय व्याख्याते घाणेकर सर यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे. घाणेकर सरांचे जन्मस्थळ आवास, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड हे आहे. त्यांनी वनस्पतीशास्त्रात MSc केली असून आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभागात विभाग प्रमुख व व्याख्याते होते. सरांची कोकणचा मानबिंदू सिंधुदुर्ग, शिवतीर्थाच्या आख्यायिका, एव्हरेस्ट राजा हिमशिखरांचा, सहली, एक दिवसाच्या, इतिहास घडविणाऱ्या वनस्पती अशी अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सरांनी महाराष्ट्र शासनाचा बेसिक कोर्स इन फोटोग्राफी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्स इन इंडोलॉजी तसेच गिर्यारोहणाचा प्राथमिक अभ्यासक्रम A ग्रेडमध्ये पूर्ण केला आहे. त्यांनी इतिहास परिचय अभ्यासवर्ग या अभ्यासक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन सुद्धा केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सरांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील सुमारे 300 किल्ले पायी हिंडून पाहिले आहेत. त्यांनी 800हून अधिक लेख व 500हून अधिक व्याख्याने दिली आहेत. विविध संस्थांच्या अनेक निसर्ग निरीक्षण शिबिरांमध्ये विषय तज्ज्ञ म्हणून ते सहभागी झाले आहेत. असे व्याख्याते आज कार्यक्रमाला लाभले याचा आपल्या सर्वांनाच आनंद आहे. मी घाणेकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करून आम्हाला अनमोल मार्गदर्शन करावे. नमस्कार. खरं तर आपल्या या महोत्सवाचं नाव आहे हिरवाई, पण मी दाखवणार आहे दगडधोंडे. त्यामुळे माझा जवळचा परिचय आहे त्यांचा, म्हणून ते. तर मुळामध्ये या विषयावर फारसं कोणी काही लिहिलेलं नाहीये. हा विषय जितक्यामध्ये लोकांपुढे जायला पाहिजे तितक्या प्रमाणात तो येत नाही. आणि मी जरी बॉटनीमध्ये MSc केलं असलं तरी हे पॅलिओ बॉटनी म्हणजे पुरावानसशास्त्र हा माझा विशेष अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे मला त्या विषयाबद्दल जरा जास्त आस्था आहे. आपण पारदर्शकांच्या मदतीने ते पाहणार आहोत, पण त्याच्या आधी थोडंसं ज्याला कीर्तनामध्ये नमन असतं तसं आपल्याला करायचं आहे. विषयाची थोडी पार्श्वभूमी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जगामध्ये बहुतेक ठिकाणी जे दगड, जे खडक सापडतात ते 3 प्रकारचे असतात. एक असतात ते अग्निजन्य खडक, म्हणजे पृथ्वीच्या कवचाला कुठेतरी भोग पडतं किंवा कुठेतरी एखादी लांब चीर पडते, त्यातनं मॅग्मा जोपर्यंत तो शिलारस पृथ्वीच्या पोटात आहे तोपर्यंत त्याला मॅग्मा म्हणायचं, आणि तो बाहेर आला, भूकवचावर आला की त्याला लावा म्हणायचं. तर हा मॅग्मा पसरला आणि काही ठिकाणी तो घनीभूत झाला, त्याला आपण अग्निजन्य खडक, इग्नियस रॉक्स असं म्हणतो. याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचे फॉसिल्स, निखात, जीवाश्म मिळत नाहीत. कारण
दगड वितळेल एवढं ते तापमान असतं, म्हणजे काही 1000 डिग्री सेंटीग्रेड ते तापमान असतं. त्यामुळे त्याच्याजवळ एखादी वनस्पती जरी आली, प्राणी आला, तरी तो जळून खाक होतो. म्हणजे माझ्याकडे एक फोटो पण आहे, तो आज मुद्दाम दाखवत नाही आहे, कारण आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या खडकांबद्दल बोलायचं आहे. तर लाव्हारस असा वाहत वाहत येतोय, ते काठी त्याच्यात घातली तर ती पेटली. म्हणजे काड्याची पेटी जशी ती काडी पेटते तसं ते पेटलं. म्हणजे प्रचंड तापमान असतं. दुसऱ्या तऱ्हेचे जे खडक आहेत त्याला आपण थरांचे खडक, सेडिमेंटरी रॉक्स, स्तरित खडक असं त्याला आपण म्हणतो. काय होतं, पृथ्वीवर कुठेही वारा, पाऊस आणि अनेक बायोजिओकेमिकल प्रोसेसेस, त्याच्यामध्ये या खडकांचं विदरण होतं, क्षरण होतं आणि त्याचे बारीक बारीक कण सुटे होऊन एकतर वाऱ्याबरोबर किंवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहून नेले जातात. शेवटी कुठेतरी ते थांबतात. तिथे त्या कणांचं संचयन होतं, ते साठतात आणि असं 1, 2 नाही, हजारो लाखो वर्ष होत गेलं की एकावर एक असे पापुदरे असल्यासारखे ते थर मिळतात. त्याला आपण थरांचे खडक किंवा स्तरित खडक असं म्हणतो, सेडिमेंटरी रॉक्स. जगभर याच्यामध्ये आपल्याला जीवाश्म बघायला मिळतात. तिसरा जो प्रकार आहे तो थोडा वेगळा आहे. एकतर अग्निजन्य खडक किंवा हे थरांचे खडक यांची रूपांतर होतात कशात तरी, आणि मग त्याला मेटामॉर्फिक रॉक किंवा रूपांतरित खडक असं आपण म्हणतो. एक सोपं उदाहरण सांगतो. चुनखडी आपल्याला माहिती आहे. चुनखडीच्या दगडाचं मेटामॉर्फोसिस झालं, त्याचं कन्व्हर्जन झालं की संगमरवर तयार होतो. दोन्हीमध्ये आहे कॅल्शियम कार्बोनेटच, पण दोघांच्या गुणधर्मांमध्ये फरक आहे. काही रासायनिक भौतिक बदल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फारसे जीवाश्म मिळत नाहीत. आता मी ते मुद्दाम फारसे असं म्हटलं कारण काही अपवाद आहेत, त्याच्याबद्दल आपण काही आता विचार करणार नाही आहोत. गंमत कशी आहे की समजा एखाद्या ठिकाणी त्या प्रवाहाने वाळूचे किंवा मातीचे कण वाहत वाहत आणले, तर ते कुठेतरी साचले. समजा हे काही लाख वर्षापूर्वीचे कण होते. त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यावर दुसरा थर मिळेल, त्याच्यानंतर त्याच्यावर तिसरा थर मिळेल. म्हणजे सगळ्यात जुने जे स्तरित खडक आहेत ते तळाशी मिळतील आणि सगळ्यात तुलनेने अलीकडचे हे वरच्या भागात मिळतील. त्यामुळे आपल्याला जर कुठेही या निखातांचा शोध घ्यायचा असेल तर या वरच्या आणि खालच्या दोन्ही खडकांचा अभ्यास करावा लागतो आणि मग आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेचे जीवाश्म हे बघायला मिळतात. जीव अश्म, अश्म म्हणजे दगड, तर त्या सजीवांचं रूपांतर एका प्रकारच्या दगडामध्ये झालं असं आपण त्याला म्हणू. त्याला निखात असा मराठीत एक शब्द आहे, इंग्लिशमध्ये त्याला फॉसिल्स असं म्हणतात. साधारणतः एक 200-300 वर्षांपूर्वी ज्या वेळेला विज्ञानाची पहाट युरोपमध्ये झाली, त्यावेळेला अनेक संशोधक अनेक ठिकाणी हिंडत होते, पाहत होते. त्यांना काही वेळेला एखाद्या ठिकाणी कुठेतरी दगडावर पानाचा ठसा उमटलाय, एखाद्या ठिकाणी काहीतरी फळासारखं काहीतरी दिसतंय, एखाद्या ठिकाणी एखाद्या हाड असावं अशी ती रचना दिसते. त्यावेळच्या अभ्यासकांना हे कळत नव्हतं हे नेमकं काय आहे. आणि मग इतक्या वेगवेगळ्या त्याच्या उपपत्ती मांडल्या गेल्या की देवानी ज्यावेळेला हे सगळं निर्माण केलं, असं त्यावेळची उपपत्ती काय ते सांगतो मी. त्यावेळेला काही प्रयोग त्याचे फसले, ते दिले टाकून, त्याचे झाले दगड. इथे आपल्याकडे मी नंतर तिरुवक्काई बद्दल बोलणार आहे. एका
राक्षसाची आणि विष्णूची लढाई झाली. त्यात तो राक्षस मारला गेला आणि तो राक्षस म्हणजे मोठाच असणार ना, तर असे ओंडके पडल्यासारखे, वजनाला जड पण दिसायला ते हाडासारखे किंवा लाकडासारखे दिसत होते. ते त्या राक्षसाचे हाड आहेत, त्याला हात लावू नये आणि आलंच हात लावलाच तर घरी आल्यावर आधी आंघोळ करायची मग घरात जायचं, असं त्यावेळेची काही पद्धती होत्या. मग पुढे काय झालं, या कुठल्याही अनुमानाला शास्त्रीय बैठक नव्हती, त्यामुळे चमत्कृतीजन्य एवढंच त्याला म्हणायला हरकत नाही, त्यावेळेला म्हणत होते. पण काही मंडळींनी त्यांना जे जे असं काहीतरी कुठेतरी पानाचे ठसे, कुठेतरी कोणासारखं काहीतरी, हाडासारखं काहीतरी, एखाद्या फळासारखं काहीतरी असं जे मिळत होतं ते गोळा करून ठेवलं आणि आपल्यापेक्षा त्या पाश्चात्यांचं कुठल्याही गोष्टीच्या नोंदी करणं हे त्यांच्या रक्तातच आहे. त्यामुळे हा अमुक अमुक दगड मी कुठून आणला याच्याबद्दल पण त्यांनी लिहून ठेवलं होतं. त्यामुळे नंतर ज्या वेळेला 16व्या शतकामध्ये लिओनार्दो दा विंची, आता हा माणूस म्हणजे एक चमत्कारच होता. तो चित्रकार होता, तो राजकीय तत्वज्ञान मांडणारा होता, तो शास्त्रज्ञ होता, काय खूपच होता तो. त्यांनी अशी एक गोष्ट मांडली की केव्हा तरी प्राचीन काळी, तेव्हा त्यांनी किती वर्ष हे नाही सांगितलं, खूप प्राचीन काळी पृथ्वीवर ज्या वनस्पती होत्या, जे प्राणी होते, त्यांचे हे अवशेष आहेत असं पहिल्यांदा मत या लिओनार्दो दा विंचीनी मांडलं. 17व्या 18व्या शतकामध्ये या वेगवेगळ्या ठिकाणी मिळणाऱ्या अशा जीवाश्मांचा अभ्यास सुरू झाला, पण त्याला दिशा नव्हती. ज्याला जे वाटत होतं तो ते बघत होता, त्याची चित्र काढून ठेवत होता, त्याचं वर्णन लिहून ठेवत होता. पुढे 19व्या शतकामध्ये विल्यमसन, हे नाव खूप महत्वाचं आहे, विल्यमसन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, इंग्लिश शास्त्रज्ञ होता, आणि त्यांनी हे जे काही त्यावेळेला उपलब्ध वेगवेगळ्या संग्रहामध्ये, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या संग्रहालयांमध्ये जे असे जीवाश्मांचे नमुने ठेवलेले होते त्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांची एक वेगळ्या तऱ्हेने शास्त्रीय मांडणी केली. आणि मग या खरं बघितलं तर या पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे पुराजीवशास्त्र या विषयाची पहिली पावलं पडायला लागली. 1828 मध्ये एक फ्रेंच अभ्यासक होता, ॲडॉल्फ ब्रॉंगियार्ट. त्यांनी भारतामध्ये मिळणाऱ्या जीवाश्मांची शास्त्रीय नोंदी पहिल्यांदा घेतलेल्या आपल्याला दिसतात. तोपर्यंत भारतात असे काही, कारण काय आहे, भारताचा बराचसा भाग, आता आपण दक्षिण भारतात राहतो तर डेक्कन प्लॅटो जो अग्निजन्य आहे, तर तिथे जीवाश्म मिळणारच नव्हते. पण ज्या भागात ते मिळू शकत होते त्या भागातली मंडळी आजही शैक्षणिक दृष्ट्या अप्रगतच आहेत, त्यामुळे त्यांनाही त्याचं काही महत्त्व वाटत नव्हतं. पण या ॲडॉल्फ ब्रॉंगियार्टनी पहिल्यांदा भारतात सापडणाऱ्या जीवाश्मांचा अभ्यास केला आणि मग ते काम पुढे नंतर भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी भारतभर हिंडून याचा अभ्यास आणखीन पुढे नेला. साधारणतः 1920च्या आसपास एक सीवर्ड नावाचा शास्त्रज्ञ, केम्ब्रिजमधला तो प्राध्यापक होता, तो भारतात आला आणि त्यांना एक अत्यंत उत्कृष्ट असा विद्यार्थी मिळाला. त्या माणसाचं नाव होतं बिरबल सहानी. आणि सीवर्ड आणि बिरबल सहानी यांनी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी सापडणाऱ्या जीवाश्मांचा शोध घेऊन त्याचं विश्लेषण करून त्याचे संशोधन प्रबंध हे सादर करायला सुरुवात केली. आणि मग खऱ्या अर्थाने प्लॅन्ट किंवा वनस्पतींच्या दृष्टिकोनातून
भारतात सापडणाऱ्या जीवाश्मांचा अभ्यास खऱ्या अर्थाने सुरू झाला. हे माझं नमनाला घडाभर तेल मी घातलंय. तर आता आपण इथे जे काही बघतोय ना, त्याच्यामध्ये तिथे अगदी वरचा जो दगड दिसतोय आपल्याला, त्याच्यात एखाद्या नेच्याची पानं असावीत असं ते दिसतं. त्याच्या खालचा जो दगड आहे त्याच्यावर, ज्याला आपण शाळीग्राम असं म्हणतो, ज्याला अमोनाईट असं आम्ही म्हणतो, त्या प्रकारचा तो जीवाश्म आहे. त्याच्यानंतर खाली दोन आहेत. ते एकामध्ये त्याला सँड डॉलर असं म्हटलं जातं. कच्छमध्ये ते सँड डॉलर्स मिळतात. माझ्याकडे पण आहे तो, पण तो फारच फ्रॅगाईल आहे, ठिसूळ आहे, त्यामुळे मी तो बाहेर नाही दाखवत कोणाला. आणि मध्ये जे पान आहे ते पान पण दगडावर उमटलेला पानाचा ठसा आहे. तर हे अशा गोष्टी ज्या वेळेला त्या 200-300 वर्षापूर्वी लोकांना सापडत होत्या, तेव्हा त्यांना ते काय आहे नेमकं, का कोणी येऊन एखाद्या चित्रकाराने येऊन रंगवलंय हे कळत नव्हतं, किंवा एखाद्या मूर्तिकाराने येऊन तो अमोनाईट सारखं काहीतरी केलं आणि ते ठेवलं तिथे, चकलीसारखं दिसतं ते. तर तसं काय आहे का, किंवा हा जो इथे सँड डॉलर जो आहे ते काय आहे नेमकं नव्हतं कळत. तर अशा वेगवेगळ्या तऱ्हेचे फॉसिल्स, याच्यामध्ये 2 प्लांट फॉसिल्स आहेत आणि 2 ॲनिमल फॉसिल्स आहेत. आता तर मी छंदी फंदी माणूस आहे. माझ्याकडे नाणी आहेत, तिकीटं आहेत, दगडधोंडे आहेत, फॉसिल्स तर खूपच आहेत, प्राणीशास्त्रीय काही नमुने आहेत, वनस्पतीशास्त्रीय काही गोष्टी आहेत, अशा बऱ्याच गोष्टी माझ्या संग्रहामध्ये आहेत. कारण अपरिग्रह या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. लहानपणी तर मी काड्यापेट्यांची लेबलं, ते सिगरेटची पाकिटं म्हणजे रिकामी मी जमवत होतो. नंतर ती माझ्या एका भाच्याला देऊन टाकलं, त्याने नंतर ते असो. तर हे एक तिकीट आहे. हे आहे 1951 साली भारतीय पोस्ट खात्याने काढलेलं. त्यावेळी मी 3 वर्षाचा होतो. त्यावेळेचं मला काही आठवत नाही, पण नंतर केव्हा तरी ते तिकीट मला मिळालं आणि मी ते नीट ठेवून दिलं होतं. पण 12 जुलै 1961 त्या पुरामध्ये माझी जी संपत्ती वाहून गेली, ते तिकीट पण गेलं वाहून म्हणजे खराब झालं. ते काही शक्य नव्हतं तसं काही करणं. तर त्याच्यावर जर तुम्ही नीट वाचलं दिसत असेल तर बघूया आपण. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असं वर लिहिलेलं आहे. जिओलॉजी म्हणजे दगडशास्त्र, भूशास्त्र. तर मी हे तिकीट ज्यावेळेला मला नंतर मिळालं तेव्हा मी मोठ्याने हसलो. माझी भावंड पण बघायला लागली माझ्याकडे, हे काय असतं एकदम तिकीट बघतो नसतो काय काय. तर मी म्हटलं भूशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेचं तिकीट काढलं भारत सरकारने. का तर 1851 साली ही संस्था सुरू झाली आणि 1951 मध्ये जी शताब्दी होती, सेंटेनरी इयर होतं, त्यावेळेला हे तिकीट काढलं. यांना एवढं कसं कळलं नाही, एखाद्या दगडाचा फोटो पाहिजे त्याच्यावर, हत्ती कुठले छापले त्याच्यावर, काय कळत नाही लोकांना, असं मी माझ्या डोक्यात त्यावेळेला आलं होतं. पण नंतर माझ्या लक्षात आलं, अरे फक्त यांनाच जास्त कळतं, आपल्याला काही कळत नाही. का तर त्याच्या 2 हत्तींच्या खाली तुम्हाला एक झूलॉजिकल नाव लिहिलेलं आहे. स्टेगॅडॉन गणेशा असं त्याचं नाव आहे. जो प्रोटोमॅस्टोडियॉन होता त्याच्यापासून मॅस्टोडॉन तयार झाले, मग त्यातनं स्टेगॅडॉन निर्माण झाले. तर ही काही कोटी वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर या हत्तीचे जे जीवाश्म भारतात मिळाले ते पहिले जीवाश्म असे की जे पूर्णपणे भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले, त्याचा अभ्यास केला आणि हत्तीच्या प्रत्येक अवयवाचे फॉसिल त्यांना मिळाल्यामुळे त्यांनी तो एक नवीन जिनस स्टेगॅडॉन असा तयार केला. आणि हत्ती आणि गणपती याचं साम्य आहे, तर त्यामुळे त्याला स्टेगॅडॉन गणेशा असं नाव दिलं. द फर्स्ट एव्हर डिस्क्राइब्ड मॅमल फ्रॉम इंडिया इन द फॉसिल स्टेट इज स्टेगॅडॉन गणेशा. आणि म्हणून त्या 2 हत्तींचं चित्र त्या तिकिटावर छापलेलं आहे. तर नंतर मला हे तिकीटं गोळा करत असल्यामुळे मी बरेच वेळा त्या GPO मध्ये जातो, तिथे मला एक्सचेंजमध्ये हा स्टॅम्प मिळाला.
हां, आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की हे जे काय आपण PPT बघतोय हे मी केलेलं नाही, मला यातलं काही येत नाही. मी टेक्नोफोबिक माणूस आहे, त्यामुळे मला काही ते जमत नाही. मोबाईल वापरता येत नाही, स्कूटर चालवता येत नाही, काही नाही. तर माझे मित्र आणि जीविदाचे प्रमुख राजीव पंडित यांनी त्यांच्या मित्राच्या मदतीने हे सगळं तयार केलं आहे. त्यामुळे तुम्ही नुसतं नका बोलू. आधी आमच्या डोक्यात कल्पना होती सगळे फॉसिल आणायचे इकडे, आणि ते 20-22 किलो व्हायला लागलं हो वजन. मग म्हटलं नको, हेच ठीक आहे. तर हा स्टेगेड ऑन गणेशा, त्याचं नंतर मला फर्स्ट डे कवर असं छापलेलं नसायचं त्याच्यावर फिलाटेलीमध्ये, पण हे वापरलेलं तिकीट हे मला मिळालं. आणि मद्रास म्हणजे आताचं चेन्नई तिथल्या पोस्ट ऑफिसचं कॅन्सलेशन आहे त्याच्यावर. पण हा स्टेगेड ऑन गणेशा मात्र तराईमध्ये सापडलेला आहे किंवा शिवालिकमध्ये सापडलेला फॉसिल आहे. तर हे असं काहीतरी वेगळं आहे, अरे याच्याबद्दल आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे, म्हणून या विषयाकडे मी ओढला गेलो. मग पुढे BSc MScच्या याच्यात, नंतर मग ते फॉसिल हे माझं एक पॅशन झालं. आणि माझ्याकडे पेटीभर फॉसिल्स आहेत आणि स्वतः मी गोळा केलेले आहेत. ते हिमालयापासून पुदुच्चेरीपर्यंत, पॉंडेचेरीपर्यंत हिंडून गोळा केलेले आहेत. आणि ते सगळे फॉसिल पाठीवर घेऊन ते पण केलं मी, ते आवड होती म्हणून केलं. हा मुद्दाम एक हे तिकीट नाहीये, पोस्टाचं तिकीट नाहीये, याला सील असं म्हणतात. म्हणजे एखादी खाजगी संस्था काय ती त्यांची 25वे वर्ष असेल, 50वे वर्ष असेल, अमृत महोत्सव असेल, 100री असेल, काही त्यावेळेला अशी सील्स काढू शकतात. आणि पोस्टाच्या तिकिटा शेजारी पण याला किंमत 0 ते तिकीट चिकटवायचं आणि पाठवायचं, त्याला पोस्ट खात्याची अधिकृत परवानगी आहे. तर मी ज्या वेळेला त्या बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी तिथे त्यांच्या सिल्वर ज्युबिलीला गेलो होतो, त्यावेळेला त्यांनी अशी सील्स आम्हाला दिली होती. आणि ते आता नीट दिसणार नाही कदाचित, या सिल्वर ज्युबिली या इथे त्या संस्थेचं नाव आहे. तर बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी 1971. फक्त ते सिल्वर ज्युबिलीचे सगळे कार्यक्रम अंधारात पार पाडले. याचं कारण असं, मी ज्या वेळेला त्या रेल्वेमध्ये बसलो आणि लखनौकडे जाणारी एकच गाडी होती, मुंबईवरनं होती. तर कल्याणच्या अलीकडे तो TC आला आणि म्हणाला सगळी खिडक्या लावून घ्या आणि सगळे दिवे बंद करणार आहे मी 2 मिनिटात, काय तुमचं आवरायचं असेल आवरून घ्या. ते बांगलादेशचं युद्ध चालू झालं होतं, त्यामुळे ते माझ्या खूप लक्षात आहे. पण त्या सिल्वर ज्युबिलीला मी गेलो होतो. तिथले जे अनेक पॅलिओबॉटनिस्ट आहेत त्यांच्याशी मी परिचय करून घेतला. मी काय काम केलंय ते त्यांना दाखवलं, सांगितलं. तर ही सील्स आहेत, ही पोस्टाची तिकीटं नाही, पण पोस्टाच्या तिकिटासारखी ती वापरता येतात. फक्त एवढंच लावलं तर दंड होतो. तर मला एकदा एक पत्र अगदी पोचलंच पाहिजे होतं बहिणीकडे, मी हेच तिकीट त्याच्यावर लावलं आणि दिलं पाठवलं. आणि त्या पत्रात नंतर लिहिलं होतं माझ्या बहिणीला, ती निपाणीला राहते, म्हटलं हे पत्र तू दंड भरून सोडवून घे, कारण रजिस्टर पोस्टल जास्त खर्च येतो आणि मी तुला नंतर पैसे देईन ते, असं तिला मी म्हटलं होतं. तर हे BSIPचं सिल्वर ज्युबिलीचं सील. नेक्स्ट, हे जीवाश्म शोधायचे, म्हणजे बाहेर तर जावंच लागतं, पण काय काय गोष्टी असाव्या लागतात. तर या इथे वरच्या बाजूला एक हातोडी दिसते मध्यभागी, निळी मूठ आहे बघा त्याला, ती माझ्याकडे पण अशीच आहे, ती जिओलॉजिकल हॅमर असं त्याला आम्ही म्हणतो. आणि मग त्या छिन्न्या आहेत, एक प्रकारची ती थापी ज्याला आपण म्हणतो, गवंडी वापरतात तशी थापी आहे. इकडे चाळणी दाखवली आहे, ब्रश आहेत. नंतर हे काही वेळेला या फॉसिल्सचे कडा फार धारदार असतात, त्यामुळे ते ग्लोव्ज आहेत की कापू नये आपल्याला. आणि खाली आहे ते उलटणं नाही आहे, ते एक प्रकारचं फावडं आहे. पलीकडच्या बाजूला ते होका यंत्र आहे, नकाशा आहे. आणि अशा काही ज्या गोष्टी या कलेक्शनला लागतात. आता त्याच्यामध्ये पलीकडे म्हणजे एक अशी चौकट आहे बघा पुढे उजवीकडच्या भागामध्ये, तर पिवळा जो भाग आहे त्याच्या शेजारी ग्लोव्ज दाखवलेत आणि एक गॉगल दाखवलाय, ट्रान्सपरंट गॉगल आहे, काळा नाही येतो.
तर ज्या वेळेला आपण ते दगड फोडतो त्यावेळेला त्याचे कण उडतात आणि ते डोळ्यात जाऊन अपघात होऊ नये म्हणून ते गॉगल्स वापरावे लागतात. तर असं जे जे काही लागतं या फॉसिल कलेक्शनसाठी त्याची एक ओळख करून देतोय मी इथे. नेक्स्ट. आता हे खूप इंटरेस्टिंग प्रकरण आहे आणि याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच वेळेला काही जाणती मंडळी पण हे जिओलॉजिकल टाइम स्केल असं आम्ही त्याला म्हणतो किंवा जिओलॉजिकल टाइम टेबल असं आम्ही त्याला म्हणतो, हे वर्ण खाली शिकवत जातात. तर तसं नसतं. मी मगाशी काय सांगितलं, सगळ्यात जुना जो थर आहे तो खाली आहे, मग वर मग वर मग वर. तर हे जिओलॉजिकल टाइम स्केल हा खालपासून आपल्याला वाचावा लागतो. ते प्री कॅम्ब्रियन आहे आणि याचा 408 कोटी वर्षांपूर्वी, सॉरी म्हणजे 4,80 कोटी वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे. तर हा पृथ्वीच्या घनीभवन झाल्यानंतर म्हणजे माती भूकवच तयार झाल्यानंतर, येतोय आवाज? तर तो सर्वात मोठा कालखंड आहे प्री कॅम्ब्रियन. आता ही नावं सगळी ब्रिटिश लोकांनी दिलेली आहेत, काही अमेरिकन लोकांनी दिली आहेत, 2-3 जर्मन लोकांनी पण दिली आहेत. तर कॅम्ब्रियन नावाचा एक तिथे परगणा आहे, तिथे पहिल्यांदा जे सापडलं त्याला कॅम्ब्रियन म्हणायला लागले. म्हणजे कुठचं हे कॅम्ब्रियन, आणि मग त्याच्या आधीचे जे खडक आहेत त्याला प्री कॅम्ब्रियन असं म्हणायला लागले. आता याच्यात सुद्धा काही फॉसिल्स लोकांनी शोधलेले आहेत, पण तो भाग आपण नंतर आता काही घेता येणार नाही. आता हा जो कालखंड आहे याला पॅलिओझोइक असं म्हणतात. पॅलिओस म्हणजे जुनं आणि लाईफ झोइक, लाईफ जुन्या प्रकारचं, जुन्या काळातलं सजीवांचं अस्तित्व, त्याला पॅलिओझोइक म्हणायचं. हे कॅम्ब्रियन, ऑर्डोविशियन, सायलुरियन, डिवोनियन, कार्बोनिफेरस, पर्मियन हे त्याचे म्हणजे एपोक्स आहेत हे राहिले. आणि यातला कार्बोनिफेरस सर्वात महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने. तर याच्यात जरी पेन्सिल्व्हानियन आणि मिसिसिपियन लिहिलं असलं तरी हे अमेरिकन शब्द वापरले जातात. तर जगातला 90% दगडी कोळसा हा कार्बोनिफेरस कालखंडामध्ये तयार झालेला आहे. म्हणून या पृथ्वीच्या दृष्टीने खूप महत्वाचा कालखंड मानला जातो. पॅलिओझोइक नंतर मेसोझोइक येतं, ते ट्रायसिक, ज्युरॅसिक, क्रिटेशियस असे त्याचे उपकालखंड आहेत. त्यांची सगळी जी काही वर्ष आहेत ती या इथे दिलेली आहे आणि ते कधी संपलं त्याच्याबद्दल पण लिहिलेलं आहे. आपल्या दृष्टीने, भारतीय पॅलिओ बॉटनीच्या दृष्टीने हा सेनोझोइक, टर्शरी आणि क्वाटर्नरी किंवा ज्युरॅसिक, क्रिटेशियस, टर्शरी आणि क्वाटर्नरी हे कालखंड भारतातल्या मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या वनस्पतींच्या जीवाश्मांसाठी प्रसिद्ध आहेत. तर हे छापील म्हणजे आर्नॉल्ड नावाच्या एका पॅलिओ बॉटनिस्टच्या पुस्तकातला हा फोटो आहे. पण मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये हा भाग शिकवायचो त्यावेळी मी माझ्या पद्धतीने एक जिओलॉजिकल टाइम टेबल तयार केलं होतं. तर आपण ते पुढच्या स्लाइडमध्ये बघतोय. नेक्स्ट. प्रत्यक्षामध्ये हा वरचा भाग आहे, हा खालचा भाग आहे त्या जिओलॉजिकल टाइम टेबल. संबंध घेतलं असतं त्यातलं काहीच आपल्याला बघायला मिळालं नसतं. म्हणून या म्हणजे प्रत्यक्षामध्ये या इथे जे ट्रायसिक लिहिलं आहे वरच्या बाजूला ते या इथे ट्रायसिक आहे, म्हणजे तो भाग याच्या खालचा भाग आहे. तर हे जिओलॉजिकल टाइम टेबल आहे. हे मी TYच्या विद्यार्थ्यांना शिकवताना हे मी तयार केलेलं जिओलॉजिकल टाइम टेबल आहे, त्यांच्या सिलेबसला धरून. त्याच्यामध्ये ही नावं तर लिहिलेलीच आहे, पण ते मिलियन इयर्स म्हणजे गोंधळ व्हायला सोडवलं. म्हणून मी कोटी वर्षांमध्ये त्याचं रूपांतर केलं. समजा एखाद्या ठिकाणी लिहिलं 20 मिलियन इयर्स म्हणजे 2 कोटी वर्ष, तर ते मी कोटी वर्षांमध्ये लिहिलेलं आहे. आणि ते कधी संपला तो कालखंड ते इथे लिहिलेलं आहे. पृथ्वीच्या जैविक इतिहासामध्ये 3-4 प्रलय येऊन गेले. ते मनुबिनू होता की नाही, त्याच्या माशाच्या शिंगाला दोरी बांधली माहीत नाही मला. पण हा जो आहे किलारेनी रिव्होल्युशन हा एक, त्यावेळेला आहे आर्कियन्स. आर्कियन म्हणजे अति पुरातन, म्हणजे त्यात काकाबकी आंबेलाटम आहे किंवा असे काही ब्ल्यू ग्रीन आल्गी त्याचे फॉसिल्स
या आर्कियनमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि काही वेगळे आहेत, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. तर हे किलारेनी रिव्होल्युशन नंतर त्यावेळेला अस्तित्वात असलेल्या 80% सजीवांचा नाश झाला, परत नव्याने सुरुवात झाली. आणि मग हे पॅलिओझोईकमध्ये एवढे कालखंड, त्याच्यामध्ये मी त्यावेळेला कोणत्या तऱ्हेचं वनस्पती जीवन होतं या कालखंडामध्ये, त्यावेळेला कोणत्या प्रकारचं प्राणी जीवन होतं, त्यावेळेला भूगोल कसा होता, म्हणजे सगळीकडे उथळ समुद्र होते का, गरम वातावरण होते, उबदार वातावरण होतं का बर्फाच्छादित होतं, असं सगळं जे बदल आहेत म्हणजे क्लायमेटॉलॉजी आणि जॉग्राफी हे या याच्यात गेले आहेत. आणि हे जे आहे याच्यामध्ये याच्यात आपल्याला आढळणारे वेगवेगळे आविष्कार वातावरणीय ते त्याच्यामध्ये मी लिहिलेले आहेत. तर आपल्याला ज्युरॅसिक हे नाव माहिती असतं, कारण बहुतेकांनी तो ज्युरॅसिक तो सिनेमा पाहिलेला असेल. आणि ते डायनॉसॉर्स आणि ते सगळं डायनॉसॉर्स आहेत बरं का, म्हणजे मी स्वतः डायनॉसॉरची अंडी हाताने हाताळलेली आहेत. किंवा रैहोली जे आहे गोधऱ्याजवळ गुजरातजवळ, तिथे एक नवीन शोध लागला, एक क्लचेस मिळाली, म्हणजे अंड्यांचे पुंजके मिळाले ही काही कोटी वर्षापूर्वीच्या. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की एक वेगळा शास्त्राला माहिती नसलेला एक नवा डायनॉसॉर हा तिथे पहिल्यांदा मिळाला. तर त्याचं त्या गुजरातच्या संशोधकांनी आणि BSIPच्या काही संशोधकांनी त्याचं संशोधन नीट केलं आणि राजासॉरस नर्मलेन्सिस असं त्याचं नाव ठेवलं. तर ते फॉसिल्स पण मी हाताळून आलेलो आहे. त्या रैहोलीला मी गेलो होतो, बालासिनोरला गेलो होतो. तर ज्युरॅसिक हा कालखंड आपल्याला माहिती आहे. आणि किंवा मी दाखवीन ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किंवा वर्धा ते आनंदवन या रस्त्यामध्ये मध्ये एक पिचदोरा नावाचं गाव लागतं. ते पिचदोऱ्याला डायनॉसॉरचे फॉसिल्स मिळतात, ते मी स्वतः बघितलेले आहेत. तर हे जिओलॉजिकल टाइम टेबल, पण हे इतक्या किचकट यांनी ते बघायचं नाही आपल्याला, पण तरी सुद्धा मी ते तुम्हाला दाखवलं. याच्यामध्ये एक व्यक्ती आपल्याला नक्की ओळखू येते, जवाहरलाल नेहरू आहेत ते, आणि त्यांचे वर्गमित्र असणारे डॉक्टर बिरबल साहनी आणि मध्ये आहेत त्या मिसेस गायत्री साहनी आहेत. तर या सीवर्ड आणि बिरबल साहनी यांनी भारतातल्या वनस्पती निखातांचा जीवाश्मांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास सुरू केला आणि ते लखनौला स्थायिक झाले. प्रत्यक्षात ते रावळपिंडीच्या जवळ राहणारे लोक होते, पण नंतर ते फाळणीनंतर इकडे झाले ते सगळी मंडळी. आणि मग ते वर्गमित्र असल्यामुळे बिरबल साहनींनी एक नवीन इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी असं सुरू करायचं ठरवलं. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला 6 एप्रिलला तो कार्यक्रम झाला आणि नेहरू आले होते त्याला आणि ते उद्घाटन झालं. दुर्दैव असं की 10 एप्रिलला बिरबल साहनींना हार्ट अटॅक आला ते गेले. तर नेहरूंनी दिल्लीवरनं कळवलं आता या संस्थेचं नाव पॅलिओ बॉटॅनिकल इन्स्टिट्यूट राहणार नाही, बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी. आणि आम्ही वनस्पती शास्त्राच्या दृष्टिकोनातून बिरबल साहनींना आमचे पितामह समजतो. इतकं प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. आणि मगाशी मी ते विल्यमसन नावाचं एक नाव सांगितलं तुम्हाला, तर हा एक नंतर आपण त्याचा बहुतेक फोटो आणला आहे त्याच्यात आहे बहुतेक. तर विल्यमसोनिया सिवार्डिनी नावाचा एक खूप नवा फॉसिल रिकन्स्ट्रक्ट अशा स्वरूपात तो तयार केला गेला आणि त्याचं विल्यमसोनिया सेवार्डियाना, म्हणजे विल्यमसन ज्यांनी पहिल्यांदा या जीवाश्मांबद्दल शास्त्रीय भूमिका मांडली आणि सीवर्ड यांनी भारतातल्या असंख्य वनस्पती जीवाश्मांचा अभ्यास केला, म्हणून त्या फॉसिलच्या जीनसला त्या फॉसिलला विल्यमसोनिया सिवार्डियाना असं नाव ठेवलं गेलं. नेक्स्ट याच्यामध्ये ही कोनशिला आहे. हां, तर पंडित नेहरूंच्या हातात ती थापी आहे आणि ही कोनशिला बसवली आहे. त्याच्यामध्ये वरच्या बाजूला पॅलिओ बॉटॅनिकल इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओ असं ते लिहिलेलं आहे आणि खाली नेक्स्ट
जे फोटो आहेत, तर हा जो आहे खाली फोटो, ते अत्यंत दुर्मिळ असे 77 प्लॅन्ट फॉसिल्स त्या कोनशिलेमध्ये जडवलेले आहेत. आणि त्याच्या अनावरणाला त्यावेळेस जरी पंतप्रधान आलेले होते तरी एकाही व्यक्तीचं नाव त्या कोनशिलेवर नाही आहे. आणि पंडित नेहरूंनी बिरबल साहनीचं त्याबद्दल अभिनंदन केलं. आताची गोष्ट वेगळी आहे. या इथे वरच्या बाजूला या प्रत्येक फॉसिल आणि त्या फॉसिलचे नंबर दिलेत आणि ती नावं इथे लिहिलेली आहेत. तर कोणचा फॉसिल कुठे आहे याचं एक अत्यंत सुंदर असं हे उदाहरण कोनशिलेचं. फार अशा दुर्मिळ आहेत कोनशिला की याच्यावर कोणाचंच नाव नाही. आता तर नेक्स्ट हे बिरबल साहनी त्यांच्या स्मरणार्थ तिकीट काढायचं ठरलं. तेव्हा डॉक्टर KR सुरंगे हे BSIPचे डायरेक्टर होते. ते मराठी माणूस होता तो. तर त्यांनी असं सांगितलं, बिरबल साहनींचं चित्र असलेलं तिकीट नाही काढायचं. त्याचे तोंडावर काळ ते शिक्के मारतात आणि अपमान होतो. मग काय करायचं म्हणून त्यांनी ही 4 तिकीटं काढली. ज्या वनस्पती जीवाश्मांचा बिरबल साहनींनी मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला आणि जगापुढे त्या वनस्पती आणल्या, त्याच वनस्पतींची इथे ही चित्र आहेत. यातलं हे जे 10 रुपयाचं तिकीट आहे हे विल्यमसोनिया सिवार्डियाना, म्हणजे मगाशी मी सांगितलं ते. हे पेंटॉक्झिलॉन ही बिरबल साहनींची पॅलिओबॉटनी मधली सर्वात मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्याच्या या इथे तो सेक्शनल व्ह्यू नाही आहे, पण आपण त्या स्टेम त्याचं कापलं जीवाश्माचं तर त्याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या स्टिलीज म्हणजे त्याची ग्रोईंग रिजन्स हे आपल्याला मिळतात. त्यानंतर ही 2 रुपयाची तिकीट आहेत. हे ग्लॉसोप्टेरिस, माझ्या कलेक्शनमध्ये अनेक ठिकाणाहून गोळा केलेले ग्लॉसोप्टेरिस माझ्याकडे आहेत. ग्लॉसस म्हणजे टंग आणि टेरिस PTERIS ग्लॉसोप्टेरिस. टेरिस म्हणजे एक प्रकारचं नेचं किंवा टेरिडोफाइट्स असं त्याचं नाव आहे. आणि ज्या वेळेला भारतीय भूखंड, आफ्रिका, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका हे सगळे जोडलेले होते, त्यावेळेला तो सगळा हिमाच्छादित बर्फाच्छादित प्रदेश होता. हिम म्हणजे स्नो आणि बर्फ म्हणजे आईस, ते कडक असतं दगडासारखं. तर त्यावेळेला हे ग्लॉसोप्टेरिस, आता त्यात आपल्याकडे बिरबल साहनीने आणखी एक जिनस शोधून काढला आहे गँगॅम ऑफ टेरिस म्हणून. त्याच्याबद्दल आता मी बोलत नाही. हा जे तिकीट आहे ते ग्लॉसोप्टेरिस आहे. नंतर आपण ते पारदर्शिकांमधनं पाहणार आहोत. आणि हे जे आहे हे बिरबल सहानाय दिव्यदर्शनी, हे मोठं नाव आहे. मोठ्या बॉटलीमध्ये चालतं असं सगळं. तर बिरबल साहनी हे त्या बिरबल साहनींचं नाव. आणि त्यांचा वारसा पुढे चालवलेले डॉक्टर D.D. पंत, दिव्यदर्शन पंत, म्हणून त्या स्पीसीजचं नाव दिव्यदर्शनी असं ठेवलं. आणि ते या इथे या अशा काड्यांसारखंच त्याचं स्वरूप आहे. त्याच्या तपशिलात आपण जाणार नाही आहोत. आणि हे त्याचं फर्स्ट डे कव्हर आहे. या इथे हे स्पेशल कॅन्सलेशन त्याच्यावर आहे. ही BSIP म्हणजे बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी आणि हे डॉक्टर बिरबल साहनी. असं कधी कधी भारतीय टपाल खातं असं सुद्धा तिकीट काढतं बरं का. फक्त ती संग्रह करून ठेवायला पाहिजे. हे सगळं माझ्याच कलेक्शन मधलं आहे. नेक्स्ट आता 10 आपण फोटो पाहणार आहोत. त्याच्यामध्ये ही BSIP म्हणजे बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी, एवढं म्हणायला नको म्हणून BSIP म्हणतो, म्हणजे आम्ही तसंच म्हणतो. तर BSIPच्या भिंतीवर म्हणजे जे त्यांचं म्युझियम आहे तिथे ही चित्र साधारणतः जवळजवळ 2 मीटर बाय 1.5 मीटर एवढ्या आकारात काढलेली चित्र आहेत. आणि आपण ते मगाशी जिओलॉजिकल टाइम टेबल बघितलं, त्याच्यामध्ये हे साधारणपणे 3 कोटी ते 3.5 कोटी वर्षापूर्वीचं म्हणजे 2.275 मिलियन to 350 मिलियन इयर्स. त्यावेळेला कोणत्या प्रामुख्याने वनस्पती होत्या ते आपल्याला या इथे बघायला मिळतं. ही आपण जर बघितलं तर पाणथळ जागेमध्येच वाढणाऱ्या या वनस्पती आहेत. मग ते रायनिया ग्वाइन मॉग्नी असेल, रायनिया मेजर असेल, ॲस्ट्रोऑक्झिलॉन असेल, अशी वेगवेगळी वनस्पती त्या इथे दाखवलेल्या आहेत. आणि पाणथळ जागा
आणि लगून्स म्हणजे पाणी साठून झालेले तळी, पुण्यात ते दिसतात नेहमी आपल्याला. नेक्स्ट, तर हे दुसरं. मगाशी मी कार्बनिफेरस ज्यावेळी त्यात दाखवलं तेव्हा तुम्हाला सांगितलं की जगातला 80-85% दगडी कोळसा हा ज्या वनस्पतींपासून निर्माण झाला त्या वनस्पतींची खोडं आहेत, आणि त्याच्या खाली ग्राउंड फ्लोरा पण आहे, पण ते टेरिडोफाइट्स आहे. तर हे सगळे जिम्नोस्पर्म्सच्याही खालचे म्हणजे उत्क्रांती दृष्टीने खालचे म्हणजे अपुष्प वनस्पतींचे 100 फूट उंचीचे वृक्ष आहेत, आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर जैविक बायोमास तिथे निर्माण झाला, आणि म्हणून त्याचं रूपांतर होऊन दगडी कोळसा त्याच्यातनं तयार झाला. ते कार्बनिफेरस एरामध्ये काय काय स्वरूपाचं वनस्पती जीवन होतं. मी मुद्दाम प्राणी आणि पक्षी आणि किडे याच्याबद्दल बोलणार नाही आहे, कारण मग ते फारच पसरट होईल. आधी झालेच आहे पसरट ते. पण नेक्स्ट, अशी 10 कारणं आपल्याला बघायची आहेत. ही अप्पर कार्बनिफेरस, त्यावेळेला हे लेपिडोडेंड्रॉन नावाचं एक वनस्पती आहे. हे असे 70-80 फूट उंचीचे वृक्ष आहेत, अपुष्प वनस्पती आहेत त्या, आणि त्याही काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दगडी कोळसा तयार झाला. या इथे त्यावेळेची जी कोणकोणची झाडं त्याच्यात दिसत होती, कोणकोणच्या झाडांच्या नातेवाईक किंवा त्यांचे मूळ ते वनस्पती त्यांची नावं इथे लिहिलेली आहेत. मग त्यात हॉस्टेल्स आहेत किंवा काय जी काय कॉर्डायटेल्स आहेत, कॅलामायटिस आहेत, बरीच आहेत. नेक्स्ट, त्यानंतर मगाशी मी सांगितलं तुम्हाला की प्रचंड घडामोडी झाल्या, उत्पात झाले आणि प्रलय झाला. ते एवढाले मोठ्याले वृक्ष जवळजवळ सगळे नाहीसेच झाले, आणि किती लगेच आपण जर बघितलं तर हे 20 कोटी ते 25 कोटी एवढ्या वर्षात, आणि त्याच्या आधीचं होतं ते त्याच्या अलीकडचं होतं. तर केवळ काही लाख वर्षामध्ये एकदम वनस्पती जीवन बदललं, कारण पाणी कमी झालं. पाणी कमी का झालं? ते सगळं पाणी पोलर कॅप्सकडे गेलं, ते बर्फ म्हणजे घन स्वरूपात राहिलं, आणि पृथ्वीवर जमिनीवर पाणी खूप कमी निर्माण झालं. म्हणून मग अशा या वेगळ्या तऱ्हेच्या हे ग्लॉसोप्टेरिस, कॉर्डायटेल्स, फर्न्स, क्लब मॉसेस या अशा वनस्पती बघायला मिळायला लागल्या आपल्याला. त्यातल्या हे जे आहे सिगिलॅरिया, हे अशी काही फक्त टॉल प्लांट्स राहिली, पण त्यांचं प्रमाण प्रचंड कमी होतं. नेक्स्ट, नंतर परत ग्लोबल वॉर्मिंग नॅचरल सुरू झालं, पाण्याचं प्रमाण जमिनीवर वाढलं, आणि मग ही अशी वेगवेगळ्या तऱ्हेची ज्याला आपण कोनिफर्स म्हणतो, म्हणजे सपुष्पच वनस्पती, पण त्यांना फळं नसतात, फक्त बियाच असतात. ते बिया झाडाला डायरेक्ट चिकटलेल्या असतात. तर ते जिम्नोस्पर्म्स म्हणजे अनावृत्त बीजी वनस्पती असं आपण त्याला म्हणतो, ती सगळी झाडं मोठ्या प्रमाणात वाढायला लागली, आणि ही जी आधीची लेपिडोडेंड्रॉन किंवा ही जी काय होती ही सगळी जगातली नाहीशी झाली. आणि हे 17 कोटी ते 19 कोटी वर्ष एवढ्याच कालखंडातला असं ते पृथ्वीचं चित्र दिसत होतं. नेक्स्ट, त्यानंतर आता ज्युरॅसिक म्हणजे डायनोसॉर ज्या वेळेला पृथ्वीवर चालत होते त्यावेळेला काय स्वरूपाचं तिथे वनस्पती जीवन होतं, तर त्याच्यामध्ये सायकॅडोफाइट्स अँड कोनिफर्स. तर सायकस हे बहुतेकांना हल्ली माहिती असतं, एक तर ते पुष्परचनेमध्ये पण वापरलं जातं आणि शालेय मुलांच्या अभ्यासक्रमात पण ते आहे. सायकस आणि सूचीपर्णी वृक्ष यांचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की त्यावेळेला जगभर प्रचंड थंडी होती, म्हणजे अगदी दिल्लीपर्यंतचा भाग हिमाच्छादित होता, इतकं तापमान कमी झालं होतं तिथे, हिम आणि बर्फ हे मिळत होतं. नेक्स्ट, त्यानंतरचा थोडासा नंतरचा कालखंड, पण बिहार मधला हा देखावा आहे, ज्याला आम्ही राजमहल असं म्हणतो, जिथे गंगा अशी वाहत वाहत पूर्वेकडे जाते आणि एकदम दक्षिणेकडे जाते. तिथे ज्या टेकडीमुळे तो प्रवाह बदलला त्याला राजमहल हिल्स असं म्हणतात, आणि ती भारतातली एक अत्यंत उत्कृष्ट समृद्ध अशी फॉसिल लोकॅलिटी आहे. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट फॉसिल्स मिळतात. त्यावेळेचं हे चित्र आहे आपल्याला दिसतंय, आणि त्यात विल्यम सोनिया दिसतोय आपल्याला, त्यात नाव ते चित्र पण दिसतंय त्याच्यामध्ये. नेक्स्ट, त्यानंतरचा क्रिटेशियस कालखंड 70 ते 170 7 कोटी ते 17 कोटी वर्ष. त्यावेळेला
ज्याला आपण सपुष्प वनस्पती असं म्हणतो, मग त्या चाफ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मॅग्नोलिया म्हणजे कवठी चाफ्यासारखे, तर ते खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळायला लागले. शिंबीधारी वनस्पती म्हणजे शेंगा येणाऱ्या वनस्पती, त्या अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उंबर, अंजीर अशा म्हणजे मोरेसी फॅमिलीमधले काही मंडळी असे खूप मोठ्या प्रमाणावर यायला लागले. आणि पाण्याचं प्रमाण पृथ्वीवर अफाट झालं होतं, म्हणजे जागोजागी स्विमिंग पूल होते. पण हे 7 कोटी ते 17 कोटी वर्षापूर्वी. नेक्स्ट त्यानंतरचं परत एक रिव्होल्युशन होऊन गेलं सिनोझोइकच्या आधी, आणि त्यावेळेला साधारणपणे 6 कोटी वर्षापूर्वी लँडस्केप परत बदललं, परत पाणी कमी व्हायला लागलं आणि सगळं पोलर कॅप्सकडे गेलं, तिथे बर्फाच्या स्वरूपात ते साठायला लागलं. म्हणजे नुसत्या वनस्पतींचा अभ्यास करताना एवढ्या कोटी वर्षापूर्वी काय प्रकारचं हवामान होतं हे देखील आपल्याला सांगता येतं, भाकीत करता येतं. नेक्स्ट हे अगदी आता अलीकडचं मायोसिन प्लायोसिन कालखंड आहे, म्हणजे 0.2 to 0.5 म्हणजे अर्धा कोटी वर्षापूर्वी. या काळामध्ये कशा तऱ्हेचं वनस्पती जीवन होतं, तर या काळामध्ये जे बर्फ जमलेलं होतं ते पिघळून त्याचे प्रवाह व्हायला लागले. म्हणजे वाहत्या पाण्याचं प्रमाण पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं, आणि त्यामुळे हे जे काही वेगवेगळ्या तऱ्हेची जी झाडं दिसत आहेत आपल्याला, ही सगळ्यांना सपुष्प वनस्पतींचं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि हा जो फोटो आहे हा शिवालिक हिल्स मधला आहे. नेक्स्ट आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असं काय उडत उडत काय काय कोटीन काय काय काही सांगताय, तर हे खरं आहे का नाही असं. तर मी मुद्दाम जी पुस्तकं मी वापरतो ती पुस्तकं इथे मुद्दाम दाखवतोय. आता ही 2च पुस्तकं आहेत असं नाही. हे डॉक्टर आगाशे, श्रीपाद आगाशे हे आहेत नागपूरचे भारतीय, पण त्यांचं जवळजवळ सगळं आयुष्य म्हणजे जवळजवळ 65 वर्षापर्यंत ते अमेरिकेत पॅलिओबॉटॅनिकल रिसर्च करत होते. मग भारतात आल्यानंतर, कारण नागपूर हे खूप प्रचंड समृद्ध श्रीमंत शहर आहे किंवा त्याचा परिसर, खूप वेगवेगळ्या कालखंडातले फॉसिल्स तिथे मिळतात. त्यामुळे नॅचरली डॉक्टर आगाशांना त्याचा मोह पडला. ते माहूरझरी असेल, बजारगाव असेल, या सगळ्या लोकॅलिटीमध्ये ते गेले, त्यांनी ते फॉसिल्स गोळा केले. आणि डॉक्टर श्यामला चितळे, आत्ता 1-2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं, त्याही नागपूरच्याच पुरावनसशास्त्राच्या प्रोफेसर होत्या. त्याही नंतर आपल्या मुलीकडे अमेरिकेत गेल्या आणि त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. तर हे पॅलिओबॉटनी नावाचं जे डॉक्टर श्रीपाद आगाशांचं पुस्तक आहे, आणि मगाशी जी आपण BSIP बघितलं, बिरबसानी पॅलिओबॉटनी, त्यांनी हे पुस्तक सर्वसामान्य माणसाला प्लॅन्ट फॉसिल्सबद्दल माहिती व्हावी म्हणून काढलेलं पुस्तक आहे. आणि हे जे आहे हा ज्याला आपण एलिफंट फूट किंवा ऑरोकॅरिया, ख्रिसमस ट्री, त्याच्या जातीतल्या एका कोनाचा म्हणजे ते जे काही येतात शंकू, त्याचा क्रॉस सेक्शनल व्ह्यू इन द फॉसिल स्टेट, तो इथे याच्या, कारण ते BSIPचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे पॅलिओबॉटनीमध्ये. नेक्स्ट ते तर ग्लॉसोप्टेरिस आपल्याला दोन्ही चांगली दिसत आहेत. ते पेंटॉक्झिलॉन 1, 2, 3, 4 आणि 5 ठिकाणी त्याच्या ग्रोथ रिंग्स तयार होतात. त्यामुळे त्याचं नाव पेंटॉक्झिलॉन. झायलॉन म्हणजे पेट्रिफाईड वूड, तर पेंटॉक्झिलॉन 5 ठिकाणी ते दिसतं ते. आणि हे गुप्तांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, बिरबल साहनींचं चरित्र आहे ते. तर आणि तो बिरबल साहनींचाच फोटो आहे, फक्त तो ज्यावेळी ते भारतीय वेशात नसायचे त्यावेळेला सूट बूट तो फोटो आहे तो. नेक्स्ट आता आपण हे नमनाचं गडाभर तेल संपलंय. आता आपण प्रत्यक्ष फॉसिल्स आणि फॉसिल लोकॅलिटीज म्हणजे जीवाश्मांची आढळ स्थानं त्याच्याकडे आलेले आहोत आपण. या इथे घुगुआ या नावाचं एक खेड आहे, म्हणजे 20-25 झोपड्या आहेत त्या गावामध्ये. शहपुरा तालुका आणि दिंडोरी जिल्हा मध्य प्रदेशातलं. पण ह्याच्यातनं आपल्याला काहीच अर्थ बोल होत नाही. जबलपूरवरनं अमरकंटकचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर एक घुगुआ नावाचं ठिकाण आहे. आणि अगदी ते ज्यावेळेला पहिल्यांदा सापडलं त्यावेळी मी माझ्या TYच्या विद्यार्थ्यांना घेऊन तिथे ते दाखवायला घेऊन गेलो होतो. तर घुगुआमध्ये एक समृद्ध पॅलिओबॉटॅनिकल साईट आहे ती.
आणि त्याच्यामध्ये काय काय मिळतंय तर आपण इथे जर बघितलं तर ती गुगवाची ती पाटी आहेच, पण या इथे सुपारीसारखी काही फळं दिसत आहेत आपल्याला, तर ते पाम फ्रुट्सच आहेत. पामोकार्पॉन असं त्याचं नाव आहे. या इथे काही पानांचे ठसे उमटलेले आपल्याला दिसतात आणि या इथे एक शेंग आहे, ती शेंग उकळली आहे आणि त्या अवस्थेमध्ये ती जीवाश्मामध्ये रूपांतरित झाली. तर हे घुगवा वनक्षेत्र पूर्वीचा त्याचा जिल्हा म्हणला आता ते जिल्हा पुनर्रचना झालं, दिंडोरी नावाच्या जिल्ह्यामध्ये ते गेलं. साधारणतः 6.5 कोटी वर्षापूर्वीचे हे सगळे फॉसिल्स आहेत. हे प्रत्यक्षात मी हात लावून पाहिलेले आहेत. आता या गुगवाला एक मोठं पॅलिओबोटॅनिकल म्युझियम हे तयार केलं आहे आणि समृद्ध म्युझियम आहे, ते संग्रहालय आहे आणि तिथे पॅलिओबॉटनीची हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये खूप चांगली इंट्रोडक्टरी माहिती पण आहे. त्या फॉसिल्सबद्दल पण लिहिलेलं आहे आणि इथे काही आपल्याला मोलस्क म्हणजे शंख शिंपल्यांचे पण जीवाश्म मिळतात. ते मुद्दाम मी दाखवले नाही या याच्यामध्ये. तर म्हणजे याचा अर्थ असा होतो की तो जो भाग आहे तो केव्हा तरी समुद्राच्या जवळ होता, म्हणून अशा तऱ्हेचे हे फॉसिल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. हे डेझर्ट नॅशनल पार्क अकाल, पंडित साहेब पण तिथे आता नुकतेच जाऊन आलेले आहेत. तर ही अशी परिस्थिती यावी ही खेदजनक बाब आहे. हे असे फॉसिल लॉग्स त्यांनी असे पार बांधून त्या पारावर ठेवलेले आहेत, त्याची माहिती पण दिलेली आहे. पण लोकांनी मग हळूहळू एक एक तुकडा घरी न्यायला सुरुवात केली आणि पण नंतर काय तो टाकूनच द्यायचा, म्हणजे इथनं चोरायचा आणि तिकडेचा उपयोग काहीच नाही. एखाद्या म्युझियममध्ये ठेवलं, कॉलेजमध्ये ठेवलं तर गोष्ट वेगळी. म्हणून त्यांनी हे असं केलं. आता इथे वूड फॉसिल लिहिलं आहे त्यांनी. 13 ते 40 मीटर एवढ्या लांबीचे फॉसिल लॉग्स या डेझर्ट नॅशनल पार्क अकाल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मी अकाललाही गेलोय. मी डेझर्ट नॅशनल पार्कला ज्या वेळेला गेलो होतो, एक निसर्ग संस्कार शिबिर होतं त्यावेळेला, तेव्हा आवर्जून त्या संयोजकांच्या मागे लागून या अकालला आम्ही गेलो होतो. तर मुद्दाम जाऊन जेथे पॅलिओबोटॅनिकल फॉसिल्स निसर्गात कसे सापडतात हे ज्यांना अभ्यास करायचे त्यांना या फॉसिल लोकॅलिटीज कारण या समृद्ध आहेत. काही ठिकाणी फॉसिलची संख्या कमी असते, व्हरायटी पण कमी असते, पण इथे व्हरायटी वैविध्य पण खूप आहे. आणि तुम्ही जर यूट्यूबवर टाकलं घुगवा नॅशनल पार्क, घुगवा फॉसिल वूड पार्क किंवा हे डेझर्ट नॅशनल पार्क जैसलमेर, तर याच्याबद्दल आपल्याला त्या यूट्यूबवर पण खूप चांगल्या चित्रफिती बघायला मिळतात. त्याच्यामध्ये हे अक्कलचं जे जैसलमेरचं आहे ते 18 कोटी वर्षापूर्वीचं आहे. तर ते अशी फॉसिल लॉग्स आहेत मोठ्या प्रमाणात आणि शंख शिंपल्यांचे फॉसिल्स आहेत. जवळजवळ 50 एकर क्षेत्रफळ त्यांनी संरक्षित प्रदेश म्हणून जाहीर केला आहे. मी खूप हिंडलो, जवळजवळ 8-10 तास मी हिंडत होतो त्या अकालमध्ये. नेक्स्ट, पॅलिओबॉटनीच्या अभ्यासकांना स्वर्ग असं ज्याला म्हणता येईल अशी ही साईट आहे. ॲक्च्युली हे पुदुच्चेरीच्या जवळ आहे, पॉंडिचेरीच्या जवळ आहे. मी आतापर्यंत 3 वेळेला या तिरुवक्कराला गेलो होतो. हे तिरुवक्कराय काय प्रकरण आहे? तिरु म्हणजे श्री, वक्क म्हणजे वाकडं आणि राय म्हणजे देव. तर तिथे जे मोठं शंकराचं मंदिर आहे, तर सर्वसाधारणपणे कसं असतं की समजा हे ते शंकराचं मंदिर आहे, प्राकार आहे हा, या इथे मंदिराची इमारत आहे, हे प्राकार प्रवेशद्वार आहे, म्हणजे सभामंडपाचं प्रवेशद्वार आहे आणि हे गाभाऱ्याचं प्रवेशद्वार आहे. हे एका रेषेत असतात. पण इथे तसं नाही आहे. इथे या बाजूला प्राकार प्रवेशद्वार आहे, डाव्या बाजूला ते सभामंडपाचं आहे, मधल्या बाजूला त्या गाभाऱ्याचं प्रवेशद्वार आहे. त्यामुळे देवाकडे जायचं तर असं वाकडं वाकडं जावं लागतं. म्हणून त्या देवाचं नाव तिरुवक्कर आहे, त्या गावाचं पण नाव तिरुवक्कर आहे. आणि म्हणजे विश्वास ठेवा माझ्यावर, 60-70 फूट लांबीचे ओंडके अश्मीभूत अवस्थेत मी पाहिलेले आहेत. आणि माझ्याकडे पण त्यातले काही, त्यावेळेला ते फॉसिल पार्क नव्हता झालेला, ही गोष्ट आहे 70 सालची. त्यावेळी मी MSc ला असताना मी गेलो होतो तिकडे. तर तिरुवक्कराय
हा आमच्या दृष्टीने आमची काशी आहे, मक्का आहे. आणि टर्शरी म्हणजे 2-3 कोटी वर्षापूर्वीचे ते फॉसिल्स आहेत. आणि त्यातलं हे जे इथे हा जो पीस आहे फॉसिल आहे 2-2.5 फूट लांबीचाच आहे तो. तर आणि हा माझ्या घरी आहे आता. तर एका छोट्या स्टुला एवढा त्याची उंची आहे. तर मेसेम्ब्रायोक्झिलॉन्स मिडियानम या नावाचा तो फॉसिल आहे. पहिल्यांदा तिरुवक्कराचा अभ्यास ज्यावेळेस झाला त्यावेळेला इथे फक्त जिम्नोस्पर्म फॉसिल्स आहेत असं सगळ्यांना वाटत होतं. पुढे जास्त संशोधक तिथे गेले, जास्त फॉसिल्सचा अभ्यास केला आणि मग चिंच, आंबा, शिसव, रिठा, वावळ, म्हाळुंग यांचे पण आणि आणखीन अनेक अशा अनेक वनस्पतींच्या खोडांचे जीवाश्म झालेले आहेत. आणि आता महाजन सरांचं जे नुकतंच पुस्तक प्रकाशित झालं बोरीमध्ये म्हणजे भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये, तर तिथे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे, चिंच भारतीय आहे का नाही. त्याच्याबद्दल खूप गमती जमती आहे त्या बॉटनीमध्ये. मंदार दातारांनी त्याच्यावर भाष्य करावं खरं. मला वाटतं केलं पण होतं त्याविषयी चिंचेबद्दल. तर त्याचा कोळ काढता येतो म्हणून तमार ए हिंद असं ते सगळं. तर आता महाजन सरांसारख्या अभ्यासकांचं म्हणणं असं आहे, चिंचवर्गीय झाडाचे फॉसिल्स 2-3 कोटी वर्षापूर्वीचे या पुदुच्चेरीमध्ये सापडतात. म्हणजे खरं ॲक्च्युली पॉंडिचेरी हा एक सलग राज्य नाही आहे. मध्येच काही गावं, मध्येच तामिळनाडूचा भाग, मध्येच असं ते तुटक तुटक आहे सगळं. तर या तिरुवक्कराला जायचं असेल तर पुदुच्चेरीला जायचं, तिथनं जवळ आहे ते. नाही तर साऊथ आर्काड जिल्हा जो आहे तामिळनाडूतला तिथे हे फॉसिल्स आहेत. आणि मी 3 वेळा गेलो आत्तापर्यंत, पण माझं अजूनही समाधान झालेलं नाही. अजून कधी मला संधी मिळेल तर मला जायला आवडेल. प्रचंड मोठाले हे जिम्नोस्पर्मचे फॉसिल्स आहेत. तर याच्याबद्दल म्हणजे अनावृत्तबीजी वनस्पतींचे फॉसिल्स आहेत. याची एक गंमत आहे, बाकीच्या ठिकाणी ती नाही गंमत बघायला मिळत. यातल्या एकाही झाडाच्या ओंडक्यावर म्हणजे फॉसिलाइज अश्मीभूत साल नाहीये त्या खोडाची. म्हणजे कुठून तरी ही लाकडं घरंगळत आली, कुठेतरी एक वॉटर बॉडी होती, त्यात ती डिपॉझिट झाली, ती अश्मीभूत झाली. कारण एकालाही साल दिसत नाही. त्यामुळे जरी महाजन सर म्हणत असले की तो टॅमॅरिंड ऑफ झेलॉन म्हणजे चिंचेचाच पूर्वज आहे, चिंचेच्या काष्ठ रचनेशी साम्य असलेला तो फॉसिल आहे तो. म्हणून त्याला टॅमॅरिंड ऑफ झिलॉन, झिलॉन म्हणजे अश्मीभूत खोड, टॅमॅरिंड म्हणजे चिंच असं नाव दिलं आहे. पण याचा अर्थ आपण चिंच भारतात 2-3 कोटी वर्षापूर्वीपासून आहे असा अर्थ घेता येईल का नाही याच्याबद्दल मतमतांतर आहेत, वादविवाद नाहीत, मतमतांतर आहेत आणि बेसूर संवाद पण नाही आहे. पण असो, तर हे तिरुवक्कर आहे. तुम्हाला जर कधी आयुष्यात संधी मिळाली तर पुदुच्चेरीला गेल्यावर त्याची योगी अरविंदांचं जे समाधीस्थान आहे तिथे बाहेर एक मत्स्यालय आहे आणि त्या मत्स्यालयात शो पीस म्हणून एक मोठा या मेसेम्ब्रायोक्झिलॉनचा अश्मीभूत जीवाश्म तो तिथे टाकलेला आहे. आणि मी ज्यावेळी तिथे गेलो त्यावेळी मी त्या आमच्या विद्यार्थ्यांना सांगत होतो असं आहे. तर त्यातनं एक बाई धावत आली, तुम्हाला काय माहिती आहे. म्हटलं माझा थोडासा अभ्यास आहे त्यातला म्हणून मी सांगू शकलो. एनिवे, नेक्स्ट. आता हे डायनासॉर फॉसिल पार्क गुजरात टुरिझम असं पण लिहिलेलं आहे. तर हा महाराष्ट्रातनं तिकडे पळवलेला भाग नाही आहे, हे तिथलंच आहे. तर मी ज्या वेळेला इथे गेलो, माझं बडोद्याला व्याख्यान होती, त्यावेळी मी तिथल्या आयोजकांना सांगितलं की आपण या बालासिनोरला रैहोली हिल्समध्ये जाऊया, तिथे डायनोसॉरचे फॉसिल्स आहेत. मी पहिल्या दिवशी तिथे किल्ल्यांवर व्याख्यान दिलं होतं, दुसऱ्या दिवशी इतिहास घडवणाऱ्या वनस्पतींबद्दल मी बोलणार होतो. आणि तिथे गेल्यानंतर मग अनेक डायनोसॉर, मग स्टेगोसॉर आहे, ब्रॉन्टोसॉर आहे, काय अनेक डायनोसॉरचे तिथे पुतळे करून ठेवले आहेत सेम स्केलमध्ये. आणि तिथे या राजासॉरस नर्मदेन्सिसचा पण एक पुतळा करून ठेवलेला आहे. आत्ता अजून त्या म्युझियमचं काम पूर्ण झालेलं नाही आहे, म्हणून ते सगळे या तिथे सापडलेल्या डायनोसॉरचे
जीवाश्म हे आत्ता अहमदाबादला ठेवलेले आहे, पण आता ते लवकरच तिथे प्रस्थापित होतील. तर भारतातली अत्यंत समृद्ध अशी ही डायनोसॉर फॉसिल लोकॅलिटी आहे. करायचं हा माणूस आहे आणि हा ब्रॉन्टोसॉर आहे. तर केवढा प्रचंड असला पाहिजे तो, म्हणजे 2-3 मजली इमारती एवढा तो त्याची उंची होती आणि हा शाकाहारी होता बरं का. तर या ब्रॉन्टोसॉरच्या फॉसिल बरोबर तिथे एका अजस्त्र सापाचे फॉसिल मिळालेले आहेत. म्हणजे त्यांची अंडी खायला ते साप येत होते असंही त्यातनं, कारण त्या सापाच्या तो जो सबंध सांगाडा तिथे फॉसिलाइज झालेला आहे. मधल्याच भागामध्ये एक डायनासॉरच्या अंड्याचे तुकडे आपल्याला बघायला मिळतात. याच्यावर त्यांनी ती खाल्ली होती, नंतर ते अश्मीभूत झाली. तर हे डायनासॉरचं रेव्होली पार्क खरं तर जगभरातले लोक इथे येऊ शकतील अशी परिस्थिती आहे, पण नाही. आणि हे तर किमान एवढं तरी केलं आहे त्यांनी. आपल्याकडे पिचदुरा किंवा चंद्रपूर, आनंदवन, हेमलकसा या भागात जे डायनासॉरचे फॉसिल्स आहेत, तर गेले 3 मंत्रिमंडळं तिथे, म्हणजे काही मंत्रिमंडळ लवकर गेली, सोडून देऊ आपण भाग, पण तिथे डायनासॉर पार्क करायचा सँक्शन झालं, पण पैसेच नाही दिले. त्यामुळे लोकांनी तिथले फॉसिल गोळा करून चोरून विकायला सुरुवात केलेली आहे. हा, ही ती चंद्रपूर म्हणजे आनंदवनामध्ये मला बघायला मिळालेली डायनासॉरची अंडी. त्यातलं हे जे अंड आहे हे फुटलं आहे आणि हे जवळजवळ इंटॅक्ट आहे. आता इथे चुकून खालचा पण फोटो आलाय म्हणून दाखवतो, खरं मी याच्यावर बोलणार नव्हतो. हे अमोनाइट्स आहेत, म्हणजे आपण शाळीग्राम ज्याला म्हणतो ते आहेत ते. हा इथे शंख दिसतोय, हा शिंपला आहे, बायवाल आहे, दोन्ही बाजूनी सारखंच त्याला हे आहे. हा ही अमोनाइट आहे आणि हे सगळे मी 14-15 हजार फूट उंचीवर किब्बर, काझा, की या भागामध्ये गोळा केलेले लाऊन स्पितीमधले ते फॉसिल्स आहेत. आणि ज्यावेळी मी हे गेलो तिथे, त्या असंच नेचर कॅम्प होता, त्यावेळेला मी मुलांना म्हटलं तुम्ही आता या बाकीच्या लोकांबरोबर वावरा, मी ते जरा जाऊन येतो. आणि मग मला त्या एका ओढ्यामध्ये सगळे फॉसिल्स मिळाले. तोपर्यंत आमची परत जायची वेळ झाली होती. ती गाडी आली, त्या पुलाशी थांबली. काय करताय सर? म्हटलं या सगळे खाली उतरून या. आणि त्या घाणेरड्या ओढ्यामध्येच त्यांना बसवून फॉसिल्स म्हणजे काय, याचं काय महत्त्व आहे, किती कोटी वर्षापूर्वीचे हे आहेत, असं हे फॉसिल्स मी दाखवले होते. पण प्लांट फॉसिल्स नव्हते त्याच्यामध्ये. नेक्स्ट. हां, आता फॉसिल या शब्दाची व्याख्या आम्ही अशी करतो, डायरेक्ट और इनडायरेक्ट एव्हिडन्स ऑफ लाईफ इन मिलियन्स ऑफ इयर्स. म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या लक्षावधी कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या सजीवांचे माहिती देणारे जे जीवाश्म आहेत त्याला आम्ही फॉसिल म्हणतो. तर इथे हे एखाद्या दुष्काळाचं चित्र दाखवायचं असलं की ते शेताला ते वाळलं आणि त्याच्या वड्या पडल्यासारखं दिसतं, मड क्रॅक्स म्हणतात त्याला. आणि हे इथे खाली जो आहे तो रेनड्रॉप्स, जर सेडिमेंटरी रॉक असेल त्याच्यावर जर पावसाचे थेंब जोरात पडले तर ते प्रत्येक पीठ तयार होतो, तिथे एक खड्डा तयार होतो बारीकसा. तर हे दोन्ही फॉसिल्स तुम्हाला आपलं जे पुणे विद्यापीठ आहे त्याचं जे भूशास्त्र विभाग आहे त्यांच्याकडे हे दोन्ही मडक्रॅक्स आणि रेनड्रॉप्स हे फॉसिलाइज्ड अवस्थेमध्ये आहे. पण त्याला आपण फॉसिल म्हणायचं नाही. इट इज नॉट डायरेक्ट और इनडायरेक्ट एव्हिडन्स ऑफ पास्ट लाईफ. हे त्यावेळेचे काहीतरी शेत वाळलं, जमीन वाळली, त्याचं ते क्रॅक्स ती फॉसिलाइज झाली आहेत. आणि हे रेनड्रॉप्स. नेक्स्ट. माझ्याकडे जे काही जीवाश्म आहेत माझ्या स्वतःच्या संग्रहामध्ये त्यातला हा त्याला आम्ही लॅमिनेटेड कॅल्शियम कार्बोनेट किंवा पापुद्री चून खडक असं त्याला मी मराठीत म्हणतो. काय प्रकरण आहे हे? तर हे असे आपण खारी खातो ना, त्याला जसे ते पापुद्रे असतात तसे इथे पापुद्रे आहेत. तर हा साधारणपणे 1 अब्ज वर्षापूर्वीचा फॉसिल आहे.
माझ्या संग्रहात आहे तो. तर गंमत अशी आहे की त्या 1 अब्ज वर्षापूर्वी म्हणजे कॅम्ब्रियन किंवा त्यावेळच्या भागात त्यावेळच्या कालखंडामध्ये काही शेवाळी समुद्रामध्ये येत होती. ती अशी पापुद्र्याच्या स्वरूपात होती. तर ते समुद्री शेवाळ स्वतःच्या अंगामध्ये समुद्रातलं कॅल्शियम कार्बोनेट शोषून घ्यायची. त्या पापुद्र्यामध्ये सगळं कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे राहायचं. ते अलगानंतर मरून जायचा. परत पुढच्या वर्षी दुसरा पापुद्रा, परत त्याच्या पुढच्या वर्षी आणखी एक पापुद्रा, असे शेकडो वर्षांची ही अलगल ग्रोथ आहे. तर याला स्ट्रोमॅटोलाइट असं आम्ही म्हणतो. तर हे राजमुंद्री किंवा राजमहेंद्री कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेलं ते जागा आहे. हा 1 अब्ज वर्षापूर्वीचा फॉसिल स्ट्रोमॅटोलाइट हा तिथे मला मिळाला. आता काहींच्या मध्ये ते 60 कोटी ते 1 अब्ज असं त्याचं वय काढलं जातं. नेक्स्ट, हे दिसायला एखाद्या नेचरसारखं दिसतं किंवा शेपू कोथिंबिरीच्या पानासारखं दिसतं. पण याला आम्ही छद्म निखात म्हणजे सुडो फॉसिल असं म्हणतो. हा फॉसिल नाही, ही शहाबादी फरशी आहे. आणि ती ज्यावेळी ते थर तयार होत होते त्यावेळी त्याच्यामध्ये कोबाल्ट किंवा आणखीन काही कलर्ड केमिकल ते त्यात शिरलं आणि आतमध्ये त्या भेगांमध्ये जाऊन अडकलं आणि त्याची अशी छानपैकी नक्षी तयार झाली. तर याला आम्ही डेंड्राइट मार्किंग्स असं म्हणतो. सुडो फॉसिल म्हणजे यात सजीवाचा काही संबंध नाही. हे केमिकल त्याच्यात त्या शहाबादी फरशीमध्ये घुसलं ज्यावेळी तयार झाली त्यावेळेला. तर हे आपल्याकडे मिळतं का कर्नाटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात. शहाबाद ते कर्नाटकातच गाव आहे. तर ते शहाबादी फरशीच्या इथे जर ते वेगवेगळ्या तऱ्हेच्या फरशा पुरवणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे असं काही दगड आला की ते टाकून देतात. तर मी एकदा गेलो त्यांच्याकडे, म्हटलं मला पाहिजे. ते म्हटलं आणखी देऊ का? म्हटलं नको, एक बाज झाला एवढा. तर हे डेंड्राइट मार्किंग्स आहेत, ही सुडो फॉसिल्स आहेत. नेक्स्ट, हा दगडी कोळसा आहे. नाव दगडी कोळसा असलं तरी ते जड नाही आहे. थर्मोकोल सारखं हलकं असतं ते. आणि याचं जर मॅसिनेशन केलं म्हणजे चूर्ण केलं आणि ते काही विशिष्ट प्रोसेस करायचं त्याचं आणि नंतर मग ते मायक्रोस्कोप खाली पाहायचं. त्यात अनेक स्पोर्स पोलन ग्रेन्स असे आपल्याला बघायला मिळतात. पण ते त्या कार्बनिफेरस कालखंडातले. हा मी चंद्रपूरच्या कोळशाच्या खाणीतनं आणलेला तुकडा आहे. नेक्स्ट, हे ग्लॉसोप्टेरिस. हा बजारगाव नावाचं नागपूरजवळ जी लोकॅलिटी आहे तिथे ग्लॉसोप्टेरिस आहे. मध्ये आपल्याला एक मध्य शीर दिसते आणि या त्याच्या उपशिरा दिसत आहेत. या इथे हा एक कॅलामायटिस नावाचा ग्लॉसोप्टेरिसचाच भाऊबंद आहे. ते अशा नुसत्या रेगा दिसतील. आणि या इथे वर त्याचा तो नोड आहे, पेर आहे तिथे. हा ग्लॉसोप्टेरिस त्या वरी कोलिएरीमध्ये मला मिळाला. आणि चंद्रपूरच्याच आउटस्कर्ट्सवर एक फॉसिल लोकॅलिटी आहे, तिथे हे मी स्वतः गोळा केलेले फॉसिल्स आहेत. हे ग्लॉसोप्टेरिस म्हणजे अत्यंत महत्वाचे फॉसिल, त्याला आम्ही इंडेक्स फॉसिल असं म्हणतो. नेक्स्ट, ही माझ्याकडची खरंच गंमत आहे. याच्यामध्ये हे मोहगाव कलान नावाची एक जागा आहे छिंदवाडा जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशातल्या. या इथे आपण जर पाहिलं तर एक काडी दिसते आणि त्या इकडच्या काडीचा भाग गेला निघून. तर हे पिच अँड कास्ट असं त्याला फॉसिल म्हणतो आम्ही. या इथे एरंडाच्या बी सारखं बी आहे आणि त्याच्या वरचं टर्फल गेलाय आणि आतला जो भाग आहे एरंडाच्या बी मध्ये दिसतो तसा तो आहे. युफोर्बिएसी फॅमिलीतला कुठला तरी तो मेंबर आहे. आणि या इथे पण आपल्याला एका पानाचा ठसे आणि एक फ्रूट असं आपल्याला या इथे काडी पण दिसते. तर हे माझ्याकडचं एक चांगले स्पेसिमेन ज्याला मी म्हणेन असं ते आहेत. नेक्स्ट, हे ते तिरुवक्करायचं जे फॉसिल होता मग अशी मोठा तुकडा पाहिला. हा छोटा आहे, एवढा आहे. आणि याच्यामध्ये या इथे ग्रोथ रिंग्स दिसत आहेत आपल्याला.
हे मेसेंब्राझिलॉन्स मीडियानमचे ग्रोथ रिंग्स आपल्याला बघायला मिळतात. सूचिपर्णी वृक्षाचा तो अश्मीभूत झालेला झाडाचा ओंडका आहे, तुकडा आहे. नेक्स्ट हा बघाशी ते आम्ही टॅमॅरिंडॉक्झिलॉनचं महाजन सरांचा तो सगळा संदर्भ दिला. त्याच्यामध्ये या इथे आपल्याला त्या अशा वृद्धी वलय म्हणजे ग्रोथ रिंग दिसत नाही आहे, कारण अँजिओस्पर्ममध्ये अशा ग्रोथ रिंग्स फार क्वचित बघायला मिळतात, त्यामुळे त्याच्यामध्ये ते नाही दिसत आहेत. हेही तिरोग करायचंच आहे. हां, हे आधीच हे ट्रायकोसाइटिस नावाचं एक फ्रूट आहे. हे फ्रूट आहे आणि आपण भेंडी कापली की त्यात 5 भोकं मिळतात, त्या भोकांमध्ये बिया असतात. तर इथे हे ट्रायलॉक्युलर ओव्हरी आहे, म्हणजे 3 त्याला ती भोकं आहेत आणि 2 याच्यातल्या बिया आपल्याला दिसत आहेत. तर हे ट्रायकोसाइटिस म्हणजे एक प्रकारचं फ्रूट ज्याच्यामध्ये 3 लॉक्युल्स आहेत, असं त्याचं नाव. ही सगळी नावं खूप सोपी असतात, त्याची एटिमॉलॉजी फक्त आपण लक्षात ठेवायला लागते. खालच्या बाजूला एक ते पॉमॉक्झिलॉनचं पान पण दिसतंय, त्याचा इम्प्रेशन ठसा दिसतोय. नेक्स्ट हां, माझ्याकडचे जे काही फॉसिल्स आहेत त्यातला हा कोहिनूर आहे. का तर तुम्ही गुलाबाच्या फुलामध्ये, गुलाबाचं फुल जर बघितलं, हे देशी गुलाब, हां, हे आपण जे असं काहीतरी करून देतात ना, तर तसं तो नाही गुलाब. तर तो त्या गुलाबाच्या फुलामध्ये असे हे केसर दिसतात. तर हे खूप एनलार्ज करून हा आमच्या पंडित साहेबांनी खूप परिश्रम घेऊन हा फोटो काढलाय. आणि हे काही नैसर्गिक नाही आहे, त्या दगडामध्ये कुठे ते मिळणार आहे यासाठी मी ते त्याला सर्कल केलं आहे. आणि सहानियांथस परिजाय या नावाच्या लिथरेसी फॅमिलीतल्या फुलाचा हा फॉसिल आहे. इतकं डेलिकेट स्ट्रक्चर फॉसिलाइज झालं, ज्या मोहगाव कलांना हा मला फॉसिल बघायला मिळाला तर मी खरंच उड्या मारल्या. इतकं दुर्मिळ असं मला ते तिथे बघायला मिळालं. सहानियांथस परिजाय हा पण मोहगाव कलांचंच आहे. हे आपण जर नारळाचं खोड किंवा एखाद्या पामचं खोड आपण कापलं तर त्याच्यामध्ये अशी भोकं दिसतात. तर ती या ओंडक्या त्या पाममध्ये फॉसिलाइज झालेली आहे. ही त्याची सालाचा भाग आहे. आणि या इथे हा खूप दुर्मिळ फॉसिल आहे माझ्याकडचा. एखाद्या नारळाच्या खोडा किंवा नारळवर्गीय झाडाच्या खोडावर एखादी झावळी आली, ती केव्हा तरी पडते, मग त्याचा एक लिप स्कार राहतो. ते लिप स्कार्स फॉसिलाइज झालेले आहेत. तर खूप गंमत आहे ही, मोहगाव कलांमध्येच मला मिळाली. हा, या इथे आपल्याला एका परत जिम्नोस्पर्मचा हा भाग आहे. हे पीठ आहे, हे कॉर्टेक्स किंवा सेकंडरी वूड आहे आणि त्याची साल आहे. तर हा तिरुवक्कराई मधलाच फॉसिल आहे. याच्याबद्दल नंतर त्या पीलचा आपण फोटो काढलाय, तो त्याच्या वेळेस सांगेन मी. हा, हे नारळाच्या झाडाचा जो खालचा भाग आहे तिथे अशी अनेक मुळे येतात बघा. हा, तर ती फॉसिलाइज झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये एक सेंट्रल पिथ कॅव्हिटी असते. या इथे पिथ कॅव्हिटीज दिसतात आपल्याला. तर याला रायझोपॉमॉक्झिलॉन असं याचं नाव आहे. रायझो म्हणजे रूट, पाम म्हणजे नारळ वर्गीय, झायलॉन म्हणजे त्याचं फॉसिलाइज झालेलं स्वरूप. तर हे रायझोपॉमॉक्झिलॉन आहे. नेक्स्ट हे अगदी अलीकडचे फॉसिल आहेत, 2-2.5 लाख वर्षापूर्वीचे आहेत. या इथे तुम्ही जर बघितलं तर हे सागाची पानं एकावर एक अशी पडलेली आहे. इथे मात्र एकच सागाचं पान आहे आणि त्याचा इथे देठ असा दुमडून असा लुमडलेला आहे. इथे हे इथे बोरं खातो, त्या बोराचं पानाचा ठसा आहे. आणि हे जांभळाच्या किंवा कुठल्या तरी मर्टेसी फॅमिलीतल्या झाडाच्या पानाचा ठसा आहे. इथे वडगाव दर्या म्हणून जे नगर जिल्ह्यामध्ये आहे तिथे हे मी फॉसिल्स गोळा केलेले आहे. पण हे खूप अलीकडचं आहे. 2-2.5 लाख म्हणजे आमच्या दृष्टीने काही नाही. तर आपण 1 अब्ज वर्षापूर्वीचा फॉसिल बघितला.
हां, तर ते मगाशी जे ते मी कोनिफर तुम्हाला दाखवला, तर या इथे तुम्हाला दिसत असेल तर या अशा उभ्या उभ्या रेघा आहेत आणि त्यातल्या सगळ्या पेशी दिसत आहेत आपल्याला, म्हणजे सेल्स दिसत आहेत. आणि हे त्याचं पिथ पार्ट आहे, हा कॉर्टिकल टिश्यू आहे आणि त्याच्या बाहेरचं बार्क आहे. तर हा आपल्या कागदापेक्षा पातळ असा त्या फॉसिलचा पील काढलेला आहे, पापुद्रा काढलेला आहे. वेगळं तंत्र आहे ते. तर ते या माझ्याकडे आहे हा. तर तो म्हणजे किती उत्कृष्टरित्या हे जीवाश्म त्यावेळेच्या पेशी पण टिकवून ठेवू शकतात हे आपल्याला या पीलवरनं कळेल. नेक्स्ट यातला हा जो टिलोफिलम आहे हा पंडित साहेबांच्या कलेक्शन मधला आहे. हे टिलोफिलमच आहे, हे इलेक्ट्रोक्लॅडस आहे, हे टिलोफिलम आहे आणि हे अडिअँटायटिस नावाच्या एका नेच्याचा पानाचा ठसा आहे. त्यातलं हे टिलोफिलम आणि इलेक्ट्रोक्लॅडस ही दोन्ही सूचीपर्णी वृक्ष आहेत. आणि हा जो खाली आहे ब्राऊन म्हणजे किंवा काय रंग खालचा जो सगळ्यात फॉसिल आहे तोही टिलोफिलमचाच आहे. आपल्याकडे ज्या काही वेगवेगळ्या फॉसिल लोकॅलिटीज आहेत, मग त्यात राजमहाल असेल किंवा चंद्रपूर नागपूरमधले काही असतील, श्रीपेरंबदूर म्हणून एक ठिकाण आहे जिथे राजीव गांधींचा दुर्दैवाने त्या स्फोटामध्ये अंत झाला, ते श्रीपेरंबदूर गाव. तिथे मी 1973 का 73 साली गेलो होतो. त्यावेळेला मला हे मिळालेले फॉसिल्स आहेत. त्यातला तो ॲडिअँटायटिस आहे वरच्या उजव्या कोपऱ्यातला, तो अत्यंत बहुमूल्य फॉसिल आहे, कारण इतकं छान टेरिडोफाईट नाही बघायला मिळत आपल्याला. आणि हे साधारणपणे 5 कोटी वर्षापूर्वीचे आहे. नेक्स्ट हा न्यूरोप्टेरिस नावाच्या एका नेच्याच्या पानाचा नाही म्हणता येणार, लिफलेटचा ठसा उमटलेला आहे. पण हा इथला फॉसिल नाही आहे, हा अमेरिकेतला आहे. माझा एक नातेवाईक अमेरिकेत राहतो, तो माझ्यासाठी ते मला वाढदिवसाला भेट म्हणून त्यांनी मला दिलेलं न्यूरोप्टेरिसचं फॉसिल आहे. त्याचं वय मला नाही सांगता येणार, कारण त्याला त्याचे बाकीचे तपशील काही माहीत नव्हते. नेक्स्ट हां, हे ते विल्यमसोनिया सिमार्डियाना, हे म्हणजे विल्यमसन यांनी पहिल्यांदा प्लॅन्ट फॉसिलबद्दल शास्त्रीय बैठक दिली आणि सेवर्ड हे बिरबल सालींचे गाईड किंवा त्यांचे गुरु, त्यामुळे त्याचं विल्यमसोनिया सिमार्डियाना. आणि आता हे इथे लिव्हिंग फॉसिल असं म्हणतात त्याला. लिव्हिंग फॉसिल म्हणजे काय की लक्षावधी वर्षापूर्वीची झाडं अजूनही सजीव अवस्थेमध्ये काही काही ठिकाणी बघायला मिळतात. उदाहरणार्थ आता हा फोटो पुस्तकातला आहे, पण मी हे झाड पाहिलं आहे मनालीला. मी अनेक वेळा गेलो आहे. तिथे मे फ्लॉवर नावाचं एक हॉटेल आहे, ते हाडिंबा टेम्पलच्याकडे जातात, उजव्या हाताला आहे. तर मला बरेच वेळा तिथनं फोन येतात की तुम्ही ते लिहिताना काय आम्हाला काही सापडत नाही काही नाही. मी म्हटलं मे फ्लॉवरचं जे दार आहे त्याच्याकडे पाठ करा, समोर जे वृक्ष दिसेल तो जिंगो आहे, GINKGO, जिंगो बाय लोबा, बैलोबा नाही, बाय लोबा. तर 2 भाग त्याचे पानाचे होतात. तर हा लक्षावधी वर्षापूर्वी त्याचे फॉसिल्स उपलब्ध आहेत. असा हे सगळे लिव्हिंग फॉसिल्स आहेत. नेक्स्ट ही परत ग्लॉसोप्टेरिसचीच पानं आहेत. ही चंद्रपूरमध्ये मी गोळा केलेली आहे. ती माझी स्वतःची जिओलॉजिकल हॅमर आहे. आणि या अत्यंत रद्दड विषयाबद्दल मी बोलायला आल्यानंतर तुमची चिकाटी पाहून मी खरंच तुमचे आभार मानले पाहिजेत. मला ही संधी मला इथे पंडित साहेबांनी दिली. जीविदा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी याच्यासाठी बरेच परिश्रम घेतले. वृत्तपत्रीय प्रसिद्धी याला चांगल्यापैकी मिळाली. आणि तुम्ही सगळे बाहेर पाऊस नसताना सुद्धा इथे थांबला, त्याबद्दल मला तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे. आणि त्यासाठी परत माझ्याकडे शब्द एकच आहे, तो म्हणजे धन्यवाद. तुमच्यासारख्या शहाण्या लोकांपुढे बोलून मी धन्य झालो यात वाद नाही. जीविदातर्फे 1 ते 7 जुलै असा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये 4, 5, 6 हिरवाई महोत्सवाचा प्रोग्राम होता.
देशी झाडांच्या लागवडीत सर्वांचा सहभाग असावा याच्यासाठी हिरवाई महोत्सव गेली 16 वर्षे आम्ही घेतोय. तर हिरवाई महोत्सवाचा म्हणून हे शेवटचं लेक्चर होतं. आणखी मला वाटतं की याच्या एवढं छान त्याचा शेवट होणं अवघड आहे. सरांचं खूपच सुंदर आपल्याला लेक्चर मिळालं. सरांचं मी हे करेन की त्याच्या कॉलेजमध्ये मी डायरेक्ट विद्यार्थी नव्हतो, पण सरांनी जो बॉटनीचा क्लास सुरू केला म्हणजे आता ते 17-18 वर्ष चालू आहे सलग, तर तो पहिल्यांदी गरवारे कॉलेजमध्ये झाला. आता आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये होतो. तर त्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी. आणखीन सरांच्या बरोबर फिरून आणखीन त्याच्यातनं वनस्पती विषयाचं थोडंसं ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरांचा विद्यार्थी त्या अर्थाने आहे. त्यामुळे सरांचा मी त्याच्याबद्दलही आभार मानेन. दुसरी गोष्ट की मी माझ्या पुस्तकात म्हणजे मी गेली 35 वर्ष निसर्गात फिरतोय. आणखीन जशी जीविदा संस्था आहे तशी माझी लोकांना बाहेर जंगलात फिरायला घेऊन जाण्याची जीविदा आउटडोर्स म्हणून कंपनी पण आहे. आणखी त्याच्यातनं जी भटकंती चालते तर त्याच्यावरती माझ्या सरांचा खूप प्रभाव आहे. पुस्तकात पण मी लिहिलेलं आहे. मागे ते पुस्तक आहे रानबोली नावाचं. तर मुख्यतः प्रभाव अशा अर्थी आहे की सर वनस्पतीचे खरं तर अभ्यासक आहे. आपण म्हणजे ओळखीत हे झालं असेल, बॉटनी डिपार्टमेंटचे प्रमुख होते. ते जे टूर काढतात तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त बॉटनी असायला पाहिजे. पण सर त्याच्यामध्ये फिरताना तुम्हाला तिथे असणारी देवळं दाखवतात, तिथे काही वेगळी वास्तू असतील तर त्याच्याबद्दल माहिती देतात, किल्ले सांगतात. त्याचबरोबर असे फॉसिल्स किंवा हे जिओलॉजीच्या संदर्भातले गोष्टी आहेत. तर अशा सगळ्या विविध अंगाने ती सहल करतात. आणखी मग आमची जीविदातर्फे अशाच प्रकारच्या सहली करण्याचा नेहमी प्रयत्न असतो. कारण माझा जर अभ्यास म्हटला, माझं जर कोण क्षेत्र म्हटलं तर मॅमल्स आहे. पण मी फक्त मॅमल्सचा हे न करता अशा सर्व गोष्टी सहभागी करत असतो. अनेक जण याच्यातले जीविदाबरोबर आले असतील तर त्यांनी अनुभव पण घेतला असेल. तर त्यामुळे माझ्या एकंदरीत ह्या सर्व याच्यासाठी सरांचा खूप मोठा हातभार आहे. तर माझ्या वैयक्तिकदृष्ट्या मी सरांचे आभार मानतो की थँक्यू व्हेरी मच. त्यात आणखीन आज आपल्याला सुंदर लेक्चर दिलं तर तुमच्यातर्फे आणि माझ्यातर्फे आणि जीविदातर्फे सरांचे आभार मानेन. एक फक्त की सरांनी प्रेझेंटेशनमध्ये हे प्रेझेंटेशन मी हे केलं असं केलं, पण मित्र जो आहे माझा तो सुरेंद्र वाळके, तर त्यांनी हा फोटोग्राफ सर्व सरांच्या मौल्यवान ठेवा आहे तर त्याचं केलं. आणखीन त्यांनी त्याच्या फोटोग्राफमुळे ह्या सर्व याला जो तुम्हाला सगळ्या गोष्टी फार ठळकपणे दिसल्या तर त्याचा हातभार आहे. आणि प्रेरणा म्हणून आमच्या इथे आता बायोडायव्हर्सिटीची म्हणजे सरांच्याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे, तरुण आहे. तर तिने हे सर्व प्रेझेंटेशन केले. त्या दोघांच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचलं. तर त्या दोघांचे मी आभार मानेन. थँक्यू व्हेरी मच.